आपल्याला माहीत आहे का, आपण बऱ्याच वेळेस मंदिरात जातो आणि बघतो बरेच भक्तगण मंदिरात आल्यानंतर 3 वेळेस घंटी व 3 वेळेस टाळ्या वाजवतात। याचे कारण काय आहे? आज मी तुम्हाला याचे मुख्य कारण सांगणार आहे। मंदिरात हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेव संकल्पनेला विशेष महत्त्व आहे। 3 वेळा टाळ्या वाजवून किंवा घंटी वाजवून या 3 देवतांना आवाहन केले जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात। टाळ्यांचा किंवा घंटेचा आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करून मंदिरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असे मानले जाते। या आवाजामुळे मन शांत होते आणि एकाग्रता वाढते। मंदिरात प्रवेश करताना किंवा देवाला नमस्कार करताना 3 वेळा टाळ्या वाजवून आपण पूर्णपणे जागरूक आहोत आणि देवासमोर उपस्थित आहोत असे दर्शवले जाते। काही मान्यतेनुसार 3 वेळा टाळ्या वाजवून भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातील आपल्या कर्माचे आणि अस्तित्वाचे स्मरण केले जाते। 3 वेळा टाळ्या वाजवणे किंवा घंटी वाजवणे हे मन, वचन आणि कर्म याची शुद्धी दर्शवते असेही मानले जाते। या सर्व कारणामुळे मंदिरात 3 वेळा टाळ्या किंवा घंटी वाजवण्याची प्रथा रूढ झाली आहे। हर हर महादेव।